नाही नको मला. अहो कशा पायी नाही म्हणताय मॅडम, घ्या की सूप गरमागरम आहे, हे पिऊन बरं वाटेल तुम्हाला. घ्या. नको आहे साधनाताई मला खरंच. ठेवून द्या. मॅडम जरा बोलायचं होतं तुमच्याशी, बोलू का? मला माहिती आहे का तुम्ही तुमच्या लेकरांचा विचार करताय. खरं सांगू तर एक मिनिट. साधनाताई, मगाशी त्या मॅडम आल्या होत्या तेव्हा कुठे होतात तुम्ही? तेव्हा का तेव्हा मी माझ्या खोलीत होतो. काय झालं, माझी ना जरा तब्येत बरी नव्हती, म्हणून मी जरा खोलीत आराम करत होतो. त्यासने चहा पाणी देता आलं नाही, सारी बरं का. नाही नाही, काही हरकत नाही. आणि तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. मला माझ्या प्राजूचं खूप टेन्शन आलंय हो. काळजी वाटते मला खूप. नाही खरंय मॅडम, टेन्शन असणारच. एखादी आई चिंतेत तेव्हाच असते जेव्हा तिचं लेकरू कोणत्या तरी संकटात असते. आपलं लेकरू पडलं, चुकलं, धडपडलं तरी एक आई म्हणून आपणच त्यास सांभाळायचं असते. आता मी तुम्हाला काय सांगणार, पण आईची काळजी असतेच हो तशी. आईची मायाच तशी असते. किती बी मोठं संकट आलं ना तरी बी ती आपल्या लेकरासने त्यातनं बाहेर काढतेच. निसर्गानंच आईच्या मायेला तशी हिंमत आणि ताकद दिली. हो, एखादी चिमणी बघा, आपल्या पिलाचा जीव वाचवण्यासाठी ती स्वतःच्या जीवावर खेळून जाते. आपण तर माणसं आहोत, आपल्या लेकराचा जीव वाचवण्यासाठी समजा जगाशी लढून जातोय आपण, वय का नाही? खरंय तुमचं साधनात आहे. एक आई आपल्या मुलांसाठी कुठल्याही टोकापर्यंत जाऊ शकते आणि वेळ पडली ना तर कुठलाही निर्णय घेऊ शकते. फक्त कसं आहे ना साधनात आहे, आपण घेतलेला निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे? चरण हा अनिकाचा मित्र, मग तो हे सगळं त्या अनिकासाठी करतोय की काय? याबद्दल अनिकाला काही माहिती असेल? मॅडम प्लीज, मला काळजी वाटते ना म्हणून विचारतोय. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही नाही. आय विल हँडल. ठीक. साहेबा, काही लागलं तर कॉल करते. आणि प्लीज मी जे बोलले ते लक्षात ठेव. आपल्यातलं बोलणं कोणालाही सांगायचं नाही. सगळं लक्षात आहे मॅडम, नाही कळणार कोणाला काही. फाईन. नेमकं काय चाललंय मॅडमचं? कशी आहेस? झोप वगैरे लागली का ग तुला? जेवलीस की नाही, का उपवास वगैरे नाही ना केलायस? काय काम आहे ते पटकन सांगा. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, मुद्द्याचंच बोलते. ऋषी आणि अनिका यांच्या साखरपुड्याची गोष्ट तू ऋषीच्या कानावर घातलीस का? मुळात हे मलाच पटलेलं नाहीये. आणि तसंही सतीश सुद्धा याला कधीच होकार देणार नाही. अगं बाई, अगं तू केवढी विनोदी आहेस. मला एवढं हसायला येतंय ना, काय सांगू मी तुला. जाऊ दे, आता हसू दाबून ठेवते आणि सांगते. म्हणजे मला मान्य आहे की नाही, किंवा इतर कोणाला ते मान्य आहे किंवा नाही, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. कारण घरातले सगळ्यांना मान्य करायला लावणारी तूच आहेस तारा, तूच आहेस.
आणि हे तू करणार आहेस, कारण हे लग्न होणं हे खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. नयनतारा इनामदार. तुम्ही हे जे मला ब्लॅकमेल करताय ना, हे मी येऊन जर अन्नपूर्णा ताईंना किंवा राजनला सांगितलं ना, त्यानंतर तुमची जी कॉमेडी होईल ना, ते बघून मी हसीन. कळलं? अगं घाबरले ना ग मी. समजा हे जे तू काही म्हणतेस म्हणजे तू वहिनीला आणि राजनला भेटायला येणार. आता भेटायला यायचं म्हटल्यानंतर तुला जरा वेळ लागेल. चला त्यातूनही तू फोन करून हे सांगायचं म्हटलंस तर कमीत कमी 2 ते 3 मिनिटं तुला लागतील. पण ही गोष्ट व्हायरल करायला मला फक्त 2 ते 3 सेकंद पुरेसे. हॅलो, तुम्ही असं कसं करू शकता? अहो, प्राजूच्या वयाची तुमची नात आहे ना, प्राजूचा विचार तर करा. निदान एक स्त्री म्हणून. अगं ए भाषण थांबव. आता मी जे काही सांगते ना ते शांतपणे ऐक आणि त्याचा विचार कर. कोणाला पटो किंवा नको पटू दे, पण हे लग्न तर होणारच. हा, म्हणजे मनावर दगड ठेवून तुला हे मान्य करावंच लागेल. जर काही झालं नाही तर मी काय करेन हे तुला चांगलंच माहित आहे. हॅलो,